ये अक्का ये 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 तू इथे ये ये हा ये बाई ये दोरी ये खेचायचं हा कर कर सत्या हा काय रे? अगं देवोनिका लिहिलंय म्हणजे देवा आणि मोनिका असं देवोनिका. सत्या सर तुम्ही हे काय? बस काय झाली वहिनी, आपण आपल्या नवीन जिंदगीची सुरुवात करू शकलो ना ते फक्त तुम्हा दोघांमुळे. आपण हे स्वप्न बघितलं ते आता पूर्ण केलं ते फक्त तुम्हा दोघांमुळेच. म्हणून आपण तुम्हा दोघांचं नाव एकत्र केलं आणि ते लावून टाकलं. याच्यापेक्षा बेस्ट नाव आपल्याला भेटलंच नाही, देवनिका. ह्या टवळीचं नाव दिलं, नाहीतरी तिला लय उडायची हाऊस आहेच. नुसतं नाव देऊन काय होत नसतं. बघू किती गिराईक येत आहेत ते. आली मोठी शानी. मॅडम तुम्ही तरी सांगायला गप रे तू. कोण कस्टमर भेटला तर दे त्याला. बाय ये बघ आपण आपल्या हॉटेलचे पॉम्पलेट छापलेत. कसा भारी आहे ना एकदम. ए सत्या तुझ्या बापाने ती अशी पब्लिसिटी केली होती काय सर्कस आहे का रे? काय असं काय बोलतो तू? हे हॉटेल म्हणजे स्वप्न आहे आपला. आपण आपल्या स्वप्नासाठी काय पण करू शकतो. हा ए भाई अरे काय करतोय रे तू? अरे ते नाव जर आपण जर जुगाड करतोय जरा झोल झालाय ना. कशाला ठीक करतोय? तुटलाय तर तुटू दे ना, तुला काय करायचंय? अरे असं कसं नाव आहे ते असंच नाही ठेवतायत. लई बेकार दिसत रे. काय खराब दिसतंय रे? नेमका हॉटेलचं नाव का डॉली वहिनींचं नाव? ए सत्या तू जातोस का? आपला भेजा नको खाऊस. जातो जातो. पण बाय खरं सांग, तुला डॉली वहिनी अजून पण आवडतात ना? हा ए सत्या आपल्याला आपलं काम करू दे ना. जा ना तुझा हातोडा घेऊन यायचा. हा देतो. दे ना हातोडी दे. दे ना. अरे दे ना हातोडा. अरे दे ना सत्या काय मस्ती चालली. दे ना. मॅडम तुम्ही काय करता इथे? कोणी दुसरं होतं तुमच्या मनात? काय 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 बोलत? नाही म्हणजे इथे कोणी आहे का दुसरं? तुम्ही मला असं विचारताय? नाही ते जरा काम करत होतो ना. तुम्ही जा ना, आपल्याला आपलं काम करू द्या ना. हा नाही नाही मी काम करा. तुमचं काम खूप इम्पॉर्टंट आहे. ते नाव तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून तर गेल्या अर्धा तास तुम्ही तेच एक काम करताय. ओ मॅडम तुम्ही समजता असं काय पण नाही. पहिलेच सांगतो काय पण विचार करू नका. हा ते नाव जरा खराब झालं होतं म्हणून आपण टकाटक करतोय. ते एक नंबर दिसायला पाहिजे ना. नावावरून काय कळणार आहे कॅफे कसं आहे ते? हा म्हणजे काय कोण येणार तर पहिले हेच बघणार ना. सुरुवात कशी एक नंबर व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे तुमचं. सुरुवात इथूनच होते. हा काय स्वप्नांची, सत्या भाऊजींच्या स्वप्नांची सुरुवात इथूनच होते ना. ते बोलत होते मी.
हा. हा. आता बघ कसं एक नंबर दिसतंय ना. अप. इकडे नका बघू. हा केस बघू. टोपी काढून दाखव. बघू इकडे. उद्या केस कापून यायचं कळलं. जा टोपी घाल आणि जागेवर उभा राहा. तू ये रे. नका बघू. हा केस बघू. हा ठीक आहे टोपी घाल जागेवर जा. इकडे. अरे हे काय. उद्या नख कापून यायचं कळलं. चल जागेवर जा. तू ये. काय आहे हे. नख दाखव. अगं बाई केस दाखव. अगं ग ग ग. हा घाल ती टोपी. जागेवर जा. इकडे रे. ए काय नख दाखव. नीट नीट दाखव. हा चल केस दाखव. अरे 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 अस्वला सारखे वाढलेत रे. उद्या कापून यायचं कळलं. चल निघ. अक्का अक्का नाही म्हणायचं. मी बॉस आहे इथली. मला काय म्हणायचं बॉस कळलं. आम्हाला तर मॅडमनी इकडे आणलं ना. आमच्या बॉस काय झाल्या ना मग. थोबाड वर करून बोलली की डी करू. काय सांगितलं. ती माझ्याकडे कामाला आहे कळलं. हा तर मी सांगेल तेच ऐकायचं कळलं. हॉटेलची बॉस कोण आहे. अक्का. हॉटेलची बॉस कोण आहे. अक्का. हा हे लक्षात ठेवायचं. तुमची नोकरी माझ्या हातात आहे कळलं ना. हा गुड मॉर्निंग मॅडम. अरे वा शबास शबास. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशासाठी. हे ते काय म्हणतात ना ऑल द बेस्ट. ओह थँक्यू. बेस्ट ऑफ लक. अगं हे हॉटेल माझं आणि माझ्या लेकाचं आहे. तुझं घर नाही. कधी पण यायला आणि कधी पण जायला कळलं का. अक्का. वेळेत यायचं. सगळ्यांच्या परीक्षा घेते ना. तुझी परीक्षा मी घेणार कळलं. माझी परीक्षा. का भीती वाटते. नाही अजिबात नाही. अक्का हात. ए अक्का अगं हे काय नवीन नाटक आहे तुझं. ए गप. हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना. तर गप्पणे बघ हे सगळं. ए अक्का अगं काय बोलते तू. हे बघ आज आहे ना हॉटेलमध्ये गिराईक आले तर ते समाधानाने जायला पाहिजे आणि हॉटेलचा धंदा चांगला झाला पाहिजे तरच तुझी नोकरी टिकून राहील कळलं. अक्का पण हे त्यांचं काम नाहीये ना. ए सत्या
अरे एवढे दिवस त्यांनी सगळ्यांची परीक्षा बघितली ना, आज आज त्यांची परीक्षा होऊन जाऊ दे ना, कळेल तरी आपल्याला त्यांना काय येतं ते. हो ना देवा, आज जर का हॉटेल चाललं नाही तर तर आपण स्वतः त्यांना हाताला धरून या हॉटेल बाहेर काढू. आपण जबान देतो. हा. किशोरदा, अहो तुम्ही असं कसं पाणी आणू शकता? त्याच्यात तुमची बोट बुडलेली होती. असं कोणी सर्व करतं का? त्यात काय, आमच्याकडे आम्ही असंच करतो. पण आता आपण तुमच्याकडे आहोत का? नाही ना, आपण आता कॅफे मध्ये काम करणार आहोत. तर हे असं पाणी सर्व करतात का? हे खूप अनहायजेनिक आहे. ट्रे मध्ये 2 ग्लास ठेवायचे आणि ट्रे मध्ये सर्व करायचं, कळलं? हा ट्रे असतो की नाही, ह्याच्यामध्ये हे असे ग्लास ठेवायचे. हा ट्रे असा धरायचा आणि हे असं सर्व करायचं. आता तरी कळलं का? थँक गॉड. पाणी घ्यायचं आणि असं असं घ्यायचं. गुड. असं बोट बुडवायचंच नाही. हा, परत ठेवा. पाणी कसं सर्व करायचं हे कळलं ना? ग्रेट. आता मी तुम्हाला फूड कसं सर्व करायचं हे शिकवणार आहे. तुम्ही दोघं आज जा आणि 2 प्लेट इडली वडा घेऊन या. गॉड, 2 प्लेट इडली वडा म्हणजे हे असं नाही आणायचं. हे सगळं एका प्लेट मध्ये असेल तर माणसं जेवणार कशी? हे इकडे पाहिजे, हे इकडे पाहिजे. 1 चमचा इकडे, 2 चमचे एकाच प्लेट मध्ये टाकून कसं होणार? या अशा 2 प्लेट्स झाल्या पाहिजेत. कळलं? कळलं का? हो. ओके, आता या प्लेट्स परत घेऊन जा. आणि आता तुम्ही दोघं ते परत घेऊन या. कसं सर्व करायचं हे तुम्हालाही कळलं पाहिजे. जा. किशोरदा, हे पाण्याचे ग्लास आत नेऊन ठेवा आणि त्याच्यामध्ये बोटं घालायची नाहीत. वा,
चाललंय? सकाळपासून एक तरी गिराईक आलाय का? हा, एखादा तरी वडापाव गेला का? चला निघा सगळे. काय झालं, टेन्शन मध्ये का? वहिनी काय करायचं हा आपल्याला खरंच कळत नाहीये. आपण हे हॉटेल वगैरे चालू केला त्याच्यासाठी आपण सगळा ट्राय करतोय. चला एक कस्टमर येत नाही हो. सत्या भाऊजी, पेशन्स ठेवा. असं एका रात्रीत काही घडणार नाहीये. आपण कॅफे उघडलं, हे लोकांपर्यंत पोहोचायला तर पाहिजे. नवीन बिझनेस आहे, जम बसायला थोडा वेळ लागणारच ना. कळतंय आपल्याला, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. थोडा टाइम द्यायला पाहिजे. असं फटाकसे काय होणार नाही. ए सत्या, आपण बोललो होतो तुला, पण तुला आपलं ऐकायचंच नाही ना. आपण सांगत होतो यांच्या नादाला नको लागूस, पण नाही. अरे सांग ना, डोक्याला शॉर्ट आहेत त्या, एक काम धडत नाही त्यांच्याकडनं. जरा गप बसशील का तू? कशाला गप बसू आपण? हा, आपलं काय चुकलं? आपण काय बोलवतो तुला की तुला 5 स्टार हॉटेल घेऊन देऊ, पण नाही, तुला आपलं ऐकायचंच नाही. प्रत्येक वेळी आपलं डॉलीबाई डॉलीबाई डॉलीबाई. हा, अरे काय येतं का त्यांना? दुसऱ्यांच्या जिंदगीमध्ये नाक खुपसता येतं त्यांना, भाई बाकी काय नाही. भाई तू जे काय बोलतोय ना ते बिलकुल पटत नाही आपल्याला. सत्या भाऊजी तुम्ही नाही डॉली वहिनी, बोलू दे आपल्याला. बाहेर आतापर्यंत आपण जो काय बिझनेस केला तो सगळा रेडीमेडच होता ना. पण या हॉटेलचा तसा नाहीये रे. इथे आपण 0 पासून स्टार्ट मारतोय ना. बाहेर पहिल्यांदा असं होतं की आपल्यामुळे कोणाला तरी काम भेटतंय. ही सगळी लोक एकत्र येत आहेत ना, ते फक्त आपल्यासाठी, या सत्यासाठी. आपल्याला चला ह्याच्यातच भारी वाटतंय. हा, लय भारी. ए सत्या, तू काय पण बोल रे. या मॅडम आहेत ना, हे बघ, या एकदम फेल आहेत, सबशेल फेल. करेक्ट बोलला तू. या बाई फेल झाल्यात. हॉटेलचं स्वप्न आपलं होतं, पण ते पूर्ण करण्यात या फेल झाल्यात. आतापर्यंत यांनी जे जे काय केलं ते फक्त आपल्यासाठी होतं, तरी सुद्धा फेल कोण झाल्यात तर या. बाई तुला एकच सांगतो, आपण कायम डॉली वहिनींसोबत होतो, आहोत आणि यापुढे पण राहणारच. भले आपण फेल झालेलो असो, पण आपण जिंदगीत काहीतरी करू शकतो हे आपल्याला कळलं ना, फक्त डॉली वहिनींमुळे. थँक्यू डॉली वहिनी. खरं तर सत्या भाऊजी, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. माझ्याबद्दल कोण काय विचार करतं ते नाहीये माहिती मला, पण तू हे काम करू नकोस, तुला हे काम नाही जमणार, हे सगळं बोलणं खूप सोपं आहे. पण तू हे काम कर, इनफॅक्ट तुलाच हे काम जमणार, हा विश्वास दाखवणं खूप अवघड आहे. आणि तुम्हाला माझं म्हणणं पटलं सत्या भाऊजी, त्यासाठी मीच तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. हो, बंद पडलेलं घड्याळ पण दिवसातून 2 वेळा योग्य वेळ दाखवतं. आपण तर माणसं आहोत ना. डोंट वरी, आपण कोणाचं काही वाईट केलं नाही, त्याच्यामुळे आपलं काही वाईट होईल. हो मॅडम, तुम्ही हे जे काय बोलता ना, ते पुस्तकात ना एकदम छान वाटतं, पण खऱ्या जिंदगीमध्ये ना त्याचा काय पण उपयोग नाही. बरं आपल्याला एक सांगा, समजा हे हॉटेल चालला नाही तर सांगा, लोकांचे पगार तुम्ही कुठनं देणार? बोला ना, आता गप्प का तुम्ही? हा, बोला. ए सत्या, आपण सांगितलं होतं ना तुला की ह्यांच्या नादाला नको लागूस, पण तुला आपलं ऐकायचंच नाहीये. अरे आता तरी आपण सांगतो ते ऐक. तुझ्या भेजामधनं हे खूळ काढून टाक. चल आपण एक 5 स्टार हॉटेल घेऊ. चल. सत्या भाऊजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? एक्सक्यूज मी मॅम, आपल्या कॅफेमध्ये ना कस्टमर्स आलेत. सत्या भाऊजी चला. चल दाखव आपल्याला.